नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचे 50 आयएमपी प्रश्न जे की ग्रुप सी आणि तलाठीला फार इम्पॉर्टंट असणार आहे ते आपण आयएमपी प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. तर आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न आहे की राष्ट्रीय सभेचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले? त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. तर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. आणि हे जे 1885 मध्ये हे जे अधिवेशन झालं होतं 1885 मध्ये, तर हे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज जे होते त्या ठिकाणी हे अधिवेशन भरलं होतं. आणि पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते योमेशचंद्र बॅनर्जी, हे त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन राय यांना त्या ठिकाणी ओळखले जाते. आयएमपी 50 प्रश्न आपण बघणार आहोत. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. याची जी स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1873 ला ही स्थापना झाली होती. 24 सप्टेंबर 1873 ला. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला फार आयएमपी असणार आहे मित्रांनो. तर आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती आपली सुरू झालेली आहे. सकाळी 9 ते 12 आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच असते आणि सेम बॅच आपली संध्याकाळी 6 ते 9 रिपीट होते. ही तुम्हाला रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पण मिळेल. ऑफलाईन पण तुम्ही इथे जॉईन करू शकता, ऑनलाईन पण येऊ शकता. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 4. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर केसरी हे वृत्तपत्रक जे आहे ते लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. मराठा आणि केसरी असे दोन वृत्तपत्र त्यांनी त्या ठिकाणी सुरू केले होते, मराठा आणि केसरी. पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला? तर याचं योग्य उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड घडला 13 एप्रिल 1919 ला. जनरल डायर यांनी गोळ्या झाडल्या होत्या अमृतसरमध्ये. हे जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडली होती आणि त्याला ऑर्डर दिले होते. त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर होता मायकल ओडवायर यांनी त्याला ऑर्डर दिलेली होती. तर हे परीक्षेचा दृष्टिकोन फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे जे लोह पुरुष आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणून ओळखले जाते, भारताचे लोह पुरुष. पुढचा प्रश्न आहे आपला डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? डिस्प्रेड क्लास मिशन, त्याचं योग्य उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना केली होती, 1906 मध्ये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? याचं योग्य उत्तर आहे त्यांचा राज्याभिषेक रायगडवर झाला होता आणि 6 जून 1674 ला त्यांचा राज्याभिषेक झाला होता. 6 जून 1674 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. महात्मा गांधी यांनी चले जाओ म्हणजेच भारत छोडो आंदोलन कधी सुरू केले? भारत छोडो आंदोलन, तर भारत छोडो आंदोलन सुरू केले होते 1942 मध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं. आणि हे आंदोलनाची जी सुरुवात आहे ती मुंबई या ठिकाणाहून या आंदोलनाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जातात? तर सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते, गणेश वासुदेव जोशी हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावाची पहिली ठिणगी कोठे पडली? तर 1857च्या उठावाची पहिली ठिणगी बराकपूर, इथं च नाही तर इथं क पाहिजे होता, बराकपूर या ठिकाणी 1857ची पहिली ठिणगी पडली. आणि हा जो विद्रोह केला होता तो मंगल पांडे यांनी केला होता. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे लोकहितवादी या नावाने त्यांना ओळखले जाते. त्याच्यानंतर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. दर्पण हे नाव देखील बऱ्याच दिवस विचारण्यात आलेलं आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे लॉर्ड डलहौसीने खालीलपैकी कोणते धोरण राबवले होते? तर लॉर्ड डलहौसीने खालीलपैकी जे आहे ते संस्थान खालसा धोरण हे धोरण ते राबवले होते. म्हणजे ज्या संस्थानिकांना पुत्र नव्हते त्यांची सगळी प्रॉपर्टी ते संस्थान जप्त करून घ्यायचे, अशा प्रकारचे संस्थान खालसा धोरण त्या ठिकाणी होते. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे बुधवार पेठ भिडेवाडा या ठिकाणी पहिली शाळा सुरू केली. 1848 ला ही पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, 1848 ला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे
माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जे की भगूर नाशिक येथले आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ते होते श्री राजगोपालाचारी. आता बघा, हा जो प्रश्न आहे तो दोन प्रकारे फिरवून विचारला, तो मुलांना कन्फ्युज केला. तर जर असा प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते, असा प्रश्न आला, तर त्याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबेटन. हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. परंतु स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जर विचारलं तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्री राजगोपालाचारी, हेच त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते? तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिले होते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी, आणि जनगण मन लिहिले होतं रवींद्रनाथ टागोर यांनी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या अॅनी बेझंट होत्या. 1917ला जे कलकत्तामध्ये अधिवेशन झालं होतं 1917ला, तर त्या अधिवेशनामध्ये ते अध्यक्ष त्या ठिकाणी बनल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असे घोषवाक्य किंवा अशी घोषणा कोणी दिली होती? तर जी अशी घोषणा होती ती दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अशी प्रकारची घोषणा दिली होती. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? त्याचं योग्य उत्तर आहे प्लासीची लढाई झाली 1757ला झाली. 1757ला प्लासीची लढाई झाली, आणि बक्सरची लढाई जी झाली ती 1764ला झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कोणी केली? त्याचं योग्य उत्तर आहे होम रूल लीगची स्थापना केली लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी भारतात आपल्या पहिल्या सत्याग्रह कुठे केला होता? तर महात्मा गांधींनी भारतामध्ये आपला पहिला सत्याग्रह जो होता तो चंपारण या ठिकाणी केला होता, जे की बिहारमध्ये 1917ला. बघा, महात्मा गांधी भारतामध्ये आले 9 जानेवारी 1915ला. ते त्याच्या अगोदर दक्षिण आफ्रिकेत होते, आणि हा 9 जानेवारी जो आहे तो भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला. तो भारतीय प्रवासी दिन म्हणून लक्षात ठेवायचं, 9 जानेवारी हा जो आहे तो भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आल्या आल्या त्याच्यानंतर 2 वर्षांमध्ये बिहारमध्ये त्यांनी 1917ला चंपारण या ठिकाणी त्यांनी पहिला सत्याग्रह त्यांनी त्या ठिकाणी केला होता. शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता तो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? त्याचं योग्य उत्तर आहे स्वराज्य पक्षाची स्थापना जी आहे ती मोतीलाल नेहरू, जे की पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते, आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष स्थापना केली होती. 1923 मध्ये ही स्थापना केली होती. काय होतं की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काही विचारांमध्ये फूट पडल्यानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी मिळून स्वराज्य पक्षाची स्थापना त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी तो कोणत्या तुरुंगात लिहिला होता? त्याचं योग्य उत्तर आहे मंडाले, जे की म्यानमारमध्ये आहे. तिथे त्यांनी तुरुंगामध्ये त्यांना जेव्हा शिक्षा झाली होती तेव्हा गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे, ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? म्हणजे जे महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांना ही महात्मा पदवी कोणी दिली होती? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मुंबईच्या जनतेने, जे की दिली होती 1888 मध्ये. त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराजांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला? तर राजश्री शाहू महाराजांचा जन्म कागलचे घाटगे घराणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांनी कोणाला म्हटले होते? तर याचं जे योग्य उत्तर ते आहे व्हॅलेंटाईन शिरोल यांना भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांनी म्हटलेले होते. त्याच्यानंतर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले, आणि ते सुरू केले ते 1920 मध्ये. बघा, दैनिक म्हणजे जे रोज छापलं तर त्याला दैनिक म्हटलं जातं, जे आठवड्याला तर त्याला साप्ताहिक म्हटलं जातं, जे 15 दिवसाला येतं त्याला पाक्षिक म्हटलं जातं, आणि जे पूर्ण महिन्याने छापलं जातं जसं परिक्रमा आहे तर त्याला मासिक म्हटलं जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, परमहंस सभेची स्थापना मुंबई येथे कोणी केली? तर परमहंस सभेची जी स्थापना आहे ती आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, तर यांनी स्थापना केली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर 1849 मध्ये. तर इथं तरखडकर पाहिजे होतं, थोडा शब्द चुकलेला आहे टाईप करताना, तेवढं तुम्ही समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे,
सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे सुधारक हे वृत्तपत्र जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. सुधारक हे वृत्तपत्र जे ते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. त्याच्यानंतर प्रसिद्ध दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाचा एक भाग होता? तर प्रसिद्ध दांडी यात्रा जी होती ती सविनय कायदेभंग या आंदोलनाचा भाग होता. सविनय कायदेभंग सुरू झाली होती 1930 ला. बघा, सविनय कायदेभंगचा अर्थ असा होता की महात्मा गांधींनी सांगितलं की प्रत्येकाने एक कायदा मोडा, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही कायदा मोडल्यानंतर ब्रिटिश तुम्हाला जेलमध्ये डांबून ठेवतील आणि एक वेळ अशी येईल की संपूर्ण जेल तुडुंब भरून जातील आणि शेवटी ब्रिटिश आपल्याला कंटाळून आपल्याला सोडून चालले जातील. तर सविनय कायदेभंग मध्ये कोणी जंगलाचा कायदा मोडला, तर त्याच अंतर्गत ही दांडी यात्रा येते आणि दांडीमध्ये मिठाचा कायदा त्या ठिकाणी मोडण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? आनंदमठ ही कादंबरी जी लिहिली ती बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली आनंदमठ ही कादंबरी. पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध पुणे करार ऍक्ट कोणामध्ये झाला? प्रसिद्ध पुणे करार ऍक्ट जो आहे हा झाला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात हा प्रसिद्ध पुणे करार ऍक्ट झाला होता. आणि हा जो ऍक्ट जो आहे तो 1932 मध्ये येरवडा तुरुंगात झाला होता. 1932 मध्ये येरवडा तुरुंगामध्ये जेव्हा गोलमेज परिषदा झाल्या होत्या, पहिली गोलमेज परिषद, मग दुसरी गोलमेज परिषद, तर पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी यांनी सहभाग नव्हता घेतला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मग परत दुसऱ्या गोलमेज परिषदला महात्मा गांधी गेले आणि ते अर्ध्यामध्येच परिषद सोडून आले. तर असा जर प्रश्न आला की गोलमेज परिषदेला कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते? 1930, 31 आणि 32 अशा 3 गोलमेज परिषद झाल्या. तर जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती 1931 ला, तर तिथं महात्मा गांधी उपस्थित होते आणि त्याच्यानंतरच त्यांनी उपोषणाला बसले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 गोलमेज परिषदला त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणी केली होती? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी होती ती आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. 1867 मध्ये स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं 1867. इथं परत टायपिंग मिस्टेक झाली, हे ऍक्च्युअली तरखडकर आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते आणि याच आंदोलनानंतर तिथल्या जनतेने त्यांना सरदार ही पदवी त्यांना दिली होती, सरदार ही पदवी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे असहकार आंदोलन कोणत्या हिंसक घटनेमुळे म्हणजे स्थगित करण्यात आले होते? तर चौरी चौरा हत्याकांड त्या ठिकाणी झालं होतं 1922 मध्ये. लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावून दिली होती आणि त्याच्यामध्ये 22 पोलीस जे होते ते जळून मेले होते आणि याच गोष्टीने दुःखित होऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ त्या ठिकाणी मागे घेतली होती. त्याच्यानंतर अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली होती? गदरचा अर्थ होतो विद्रोह. तर अमेरिकेमध्ये गदर पार्टीची जी स्थापना होती ती लाला हरदयाल यांनी त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली होती? तर 1905 मध्ये बंगालची जी फाळणी होती ती लॉर्ड कर्झनने जाहीर केली होती. लॉर्ड कर्झन हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? तर बंगालची फाळणी जी होती ते 1911 मध्ये रद्द करण्यात आली होती आणि लक्षात ठेवा ही जी फाळणी रद्द केली होती ती लॉर्ड रिपन याने रद्द केली होती, लॉर्ड रिपन. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश जो होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भारतीय सेवक समाज म्हणजे सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? भारतीय सेवक समाज. तर याचं ऍक्च्युअली उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले आणि ह्या समाजाची स्थापना जी होती ते 1905 मध्ये करण्यात आली होती. 1905. तर साल लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रति सरकार म्हणजे समांतर सरकारची स्थापना कोणी केली होती? सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली होती नाना पाटील. त्यांना क्रांतिसिंह देखील त्या ठिकाणी म्हटलं जायचं. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे, IMP प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक चौरी चौरा हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऐतिहासिक चौरी चौरा ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी हे घटना घडली होती तर हे जे ठिकाण आहे ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे सध्या ते कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे आपला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मुख्य प्रधान म्हणून कोणाचा समावेश होता? तर याचं योग्य उत्तर आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं योग्य उत्तर आहे 1600 या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. बघा, सर्वात अगोदर जे भारतामध्ये युरोपीय सत्ता आली ती आली होती पोर्तुगीजांची. पोर्तुगीजानंतर आले डच, डच नंतर आले मग ब्रिटिश, आणि ब्रिटिश नंतर आले फ्रेंच. तर हा क्रम तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची जी पहिली लढाई झाली होती ती 1526 ला झाली होती, बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी. तर हे नाव लक्षात ठेवायचं, बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी. 1526 ला पानिपतची पहिली लढाई झाली. त्याच्यानंतर 1556 ला पानिपतची दुसरी लढाई झाली, आणि त्याच्यानंतर 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली. या तिघ साल लक्षात ठेवायचे. पहिली लढाई 1526 ला, दुसरी लढाई 1556 ला, तिसरी लढाई 1761 ला. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात कधी आला? तर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतामध्ये आला 1498 ला तो भारतात आला. कालिकत बंदर जे होतं केरळमध्ये, कालिकत बंदर आहे त्या ठिकाणी आला, आणि तिथं राजा झामोरीन जो होता त्याने वास्को द गामाचं स्वागत केलं होतं. त्याच्यानंतर आपला 50वा प्रश्न आहे की कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारा कायदा कोणी केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे ते सक्तीचं केलं होतं, आणि हे केलं होतं त्यांनी 1917 साली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं यांचं शिक्षणामध्ये फार योगदान आहे, आणि त्यांनी 1917 साली प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत आणि सक्तीचं त्या ठिकाणी केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली नवीन बॅच जी आहे ती ऑफलाईन, ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग बॅच आपली सुरू झाली. तर आपले 2 टाइम बॅच चालते. एका सकाळी बॅच असते आपली सकाळी 9 ते 12, आणि दुसरी बॅच असते आपली संध्याकाळी 6 ते 9. म्हणजे सकाळी जे झाला ना तेच संध्याकाळी घेतला तर. आणि ही बॅच तुम्ही ऑफलाईन इथे येऊन पण जॉईन करू शकतात, ऑनलाईन पण जॉईन करू शकता. आपला ऍप आहे, विवेकानंद अकॅडमीचा ऍप आहे. तर हा ऍपचा लोगो आहे जे की तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता, आणि प्ले स्टोरला नाही सापडलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला लिंक शेअर करेन त्या ठिकाणी. आपला नंबर आहे 9970650363. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून आपले अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कुठल्या विषयाचे IMP क्वेश्चन्स हवे ते देखील आम्हाला टाका. थँक्यू सो मच मित्रांनो.